नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय एका अशा यशस्वी आणि लोकांना यशस्वी करणाऱ्या, विजेता करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या घरी. सर माझ्या समोरच उभे आहेत आणि सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की मी एक व्हिडिओ टूर जर याची घेतली आपल्या दर्शकांसाठी तर तुम्हाला आवडेल का सर? आय विश यू ऑल द बेस्ट. माझा बेस्ट स्टुडंट्स. थँक्यू सर. अरे मित्रांनो, हा 30 वर्षाचा आहे, माझा मुलगा 32 वर्षाचा आहे आणि त्याच्या आई वडिलांनी शिवाजी मंदिरला त्याला आणलं होतं कार्यक्रम पाहायला आणि तो खूप लहान होता. नाव इज अ प्रोफेसर, सोमय्या कॉलेजला आहे तो. फार मोठं सगळं काम चाललं त्याचं. डुइंग व्हेरी वेल. आज मी आलोय ऍक्च्युली शिष्यक्यूलमध्ये. शिष्यक्यूल सरांनी बांधलेलं एक असं संकुल आहे, संस्था आहे की ज्यामध्ये आपल्याला शिक्षण जे आहे ते एक वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला विजेता बनण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होतो आणि त्याची आज एक आपण झलक बघणार आहोत. सो शिष्यकुलमध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा पहिल्या जी रूम आहे त्यामध्ये सरांचे सगळे अवॉर्ड्स वगैरे ठेवलेले आहेत. स्वच्छ प्रकाश, उजेड, त्यानंतर खेळणारी हवा, या सर्व गोष्टी इकडे आहेत. आपण येतोय आता एका मुख्य ठिकाणी, ज्या ठिकाणी नॉलेजचा पूर्ण खजाना आहे. म्हणजे काय तर सगळी पुस्तकं आहेत इकडे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो या पूर्ण 360 डिग्रीमध्ये जे तुम्ही आता बघताय यामध्ये 25,000 पुस्तकं आहेत. मित्रांनो विचार करा, 25,000 पुस्तकं. तुम्हाला वाटेल ही पुस्तकं अशी कशी? तर ह्याच्यातलं एक पुस्तक जरी मी काढलं तरी त्याच्यामध्ये सरांनी मार्किंग केलेलं आहे. सर याचा अर्थ काय? ह्या पूर्ण पुस्तकांचा सरांनी वाचन केलेलं आहे, त्याचे नोट्स काढलेले आहेत आणि त्याचा पूर्ण सर्व त्या ज्ञानाचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे, आपल्याला त्यातनं शिकायचंय. कदाचित आपल्याकडे एवढी पुस्तकं नसतील, आपल्याकडे एवढ्या पुस्तकांना वाचन करण्याचा वेळ नसेल, परंतु सरांनी त्याचं, जसं आपण म्हणतो ना दूध, 5 लिटर दूध आहे आपल्याकडे आणि त्याचं तूप काढलं त्याची व्हॅल्यू कशी वाढते, तशाच पद्धतीने सरांनी इथे जे केलेलं काम आहे ते खूप जबरदस्त आहे. तुम्ही आता ही लायब्ररी बघितलीत. मी सरांजवळ जवळपास 4 दिवस होतो आणि मला तशी बाईक रायडिंगची आवड आहे. तुम्ही व्लॉग बघता माझे आणि त्यात मला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायला खूप आवडतं आणि मी 4 दिवस इकडे होतो आणि मला जे असे अनुभव आले ना की ते अनुभव मी तुमच्यासोबत नक्की पुढच्या काही व्हिडिओजमध्ये शेअर करीन. तेव्हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. सर आज आपल्या सोबत आहेत. सर तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की त्यांनी तुमचा सक्सेस टॉक शो म्हणजे व्हिडिओ बघितला असेल आपला. तर हे सर्व जमा करताना हे सर्व ज्ञानाचं आगार भांडार आपण ज्याला म्हणू, त्याचा मेन उद्देश सर तुम्ही तुमच्या तोंडात ऐकायचं की मी विजेता होणारच, आर्ट ऑफ विनिंग. आणि हे आता आम्ही शिष्यकुल उभं केलं. मला सांगायचं आहे की हे सगळा हा वारसा आहे जो मागे राहणार आहे. हे जतन करायचं आहे आपल्याला. मी खूप कष्टाने हे सगळं उभं केलंय आणि दिवसभर शोधून हेच पुस्तकं. आणि माझं स्वप्न होतं ते की द बेस्ट ऑफ द बेस्ट ऑथर ऑफ द वर्ल्ड, हार्वर्ड बिझनेस स्कूल, ऑक्सफर्ड, हे सगळं मला एका छत्राखाली आणायचं होतं आणि ते मी आणण्यात यशस्वी झालो. तर आमचं जे स्लोगन आहे किंवा पंचलाईन आहे म्हणतो आपण की आम्ही तुमचं भविष्य घडवत नाही, आम्ही तुम्हालाच भविष्य घडवतो. वी डोंट बिल्ड युअर फ्युचर, वी बिल्ड यू फॉर द फ्युचर. बरोबर ना? तर अलीकडे आता हे निव्वळ योगायोग आहे. तू आलास, अचानक आलास, येताना त्रासही तुला झाला आणि हे सगळं आताही काम चाललंय नाही का? पाहतोयस तू. 200 गोण्या आता आपण सिमेंट आणल्या, पाण्याचा प्रॉब्लेम, मग पाण्यावर मात करतोय. असं हे मात करत जायचं. आणि काय होतं, जेव्हा तुम्ही चांगलं काम करता त्यावेळेस कारवा बनता जात आहे. तर हे सांगायचं की तू आलास तो पिरियड बघ की गौतम बुद्धांचा पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा झाली, प्रकट दिन म्हणा किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणा. तर गौतम बुद्धांचा अभ्यास खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्यांचे गुरु होते गौतम बुद्ध. हे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. तर काय सांगायचंय, तर ते एक फार महत्वाचा विचार आहे जो मी परवा वाचला नाही. एक तो विचार बिलीव्ह मी 10 वेळा वाचला. का? त्याच्यात काय म्हणतात, गौतम बुद्धाचा विचार काय, जे स्वतःला कॉन्कर करतात, जे स्वतःवर विजय मिळवतात, तो खरा महाविजेता किंवा तो खरा विजेता. मी विजेता होणारच. येस सर. तर हे सगळं उभं केलंय आणि याचा उपभोग तुम्ही घ्यायला पाहिजे. आय एम थँकफुल टू यू रोहन. आणि रोहननी माझ्याकडे ही परवानगी घेतली की सर हे असे छोटे छोटे व्हिडिओज मी बनवू का. त्याचं बाबांपासून तो वारसा त्याच्याकडे आलाय म्हणा, DNA म्हणा, ती जीन्स म्हणा, की त्यालाही फोटोग्राफी आवडते, व्हिडिओज काढणं आवडतं. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे, टेक्नॉलॉजी बदलते. तर म्हटलं तुला काय हवं ते कर आणि तो काय करेल ते चांगलंच करेल. ही इज ॲब्सोल्युटली अ पाथ ब्रेकर, पाथ फाइंडर, काही म्हणा. अमेझिंग बॉय आणि एक छान शिक्षक पण आहे तो. मी स्वतः एक शिक्षक आहे. शिकणे आणि शिकवणे याच्या पलीकडे मला काही येत नाही.
ह्याच्यातून वाचायचं, आपल्या भारताला काय लागेल ते द्यायचं. 25 पुस्तकं झाली आहेत आणि आत्ता एक नवीन पुस्तक माझं येतं आहे. मी 0 to Hero होणारच. माझं नवीन पुस्तक येतं आहे. हे एका मॅडमनी माझ्यावर लिहिलं आहे, त्यांचंही नाव घेईन मी, अर्चना बारावकर मॅडम, अर्चना रांजणकर बारावकर. त्यांनी माझ्या 125 स्वप्न मी जी पाहिली, जे आपण त्यातली किती स्वप्न साकार झाली त्याची. ऍक्च्युली खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी केल्या आम्ही या 2-3 दिवसामध्ये सरांसोबत. खूप चांगलं ब्रेनस्टॉर्मिंग झालं, खूप शिकायला मिळालं, खूप साऱ्या गोष्टी अशा भविष्यात ज्या आपल्याला उपयोगी पडू शकतात, आपल्या स्टुडंट्सला कामात येऊ शकतात, अशा खूप साऱ्या गोष्टी मी घेऊन आज इकडून निघत आहे. तुम्ही येणाऱ्या माझ्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. पण जर सर आत्ता म्हणाले की स्वप्नांबद्दल काम करणं गरजेचं आहे आणि सरांनी 125 स्वप्न लिहिली होती आणि त्यातले जवळपास आपण 115 स्वप्न पूर्ण केलेली आहेत. ऍक्च्युली मी तुम्हाला टूर दाखवतोय, त्यामुळे पूर्ण आपण शिष्यकुल बघणार आहोत. आता इथे बघताना हे बघा, हे आतली 25,000 पुस्तकं तर झालीच, पण सर ही जी पुस्तकं आहेत ना, ही बघा, मी आता मागे चाललोय, तर तुम्ही बघू शकता की हा ज्ञानाचा आवाका किती आहे, आपल्याला किती झेपेल. पण सरांचा वेळ देऊन, सरांच्या मेहनत देऊन हे सगळ्या गोष्टी जमा केल्यात. ह्या जमा केलेल्या गोष्टी फक्त इथे अशा शेल्फमध्ये पडलेल्या नाही आहेत. तुम्ही ह्याच्यातलं एखादं पुस्तक काढून जरी बघितलं ना, तरी त्याच्यावर सरांचं मार्किंग आहे, सरांचं नोट्स आहेत. आपण आता एक पुस्तक बघणार आहोत. बघूया, आपण एक रॅन्डम पुस्तक काढून बघूया. इकडे असणार कोणतं तरी असं की जे पुस्तक काढून आपण बघू की सरांनी मार्क केलं, त्याच्यावर खूप साऱ्या काय गोष्टी केल्यात. जस्ट बघूया आपण हे काय. सर हे तुमचं ना, मी जरा दाखवतो जरा सगळ्यांना की कसं आपण याच्यातलं कुठलं हे पुस्तक काढूया. इथून काढलं, इथून काढलं. येस, या पुस्तकावर बघा सगळं मार्किंग केलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? आय डोंट नो, बट मी तुम्हाला सांगतोय की एवढ्या सगळ्या गोष्टी या सरांनी केल्या. आणि मला सर की आपल्याला वाटतं की एवढे महान व्यक्तिमत्व आहे, पण ते महान व्यक्तिमत्व असंच नाही घडत. नाही, ते परत जागेवर ठेवलं. माणूस कसा काढतो आणि विस्कळीत करतो, ठेवणं त्याला शिस्त म्हणतात. येस, आणि माझा बेडरूम पण आहे, रिडिंग रूम, तेही पुस्तक आहे ते आपण. येस सर. सगळ्यात मजा म्हणजे तुला टॉयलेट दाखवला मी. येस सर टॉयलेटमध्ये सुद्धा रिडिंग करतात, नोट्स काढतात. आणि खरंच हे खूप महत्वाचं. हे सरांचं अजून एक दालन आहे ऍक्च्युली. त्याच्यामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत. अजून पुस्तकांशिवाय काय कुठून मिळणार मित्रांनो? आपण जर एक पुस्तक वाचलं ना, त्या लेखकाच्या आयुष्यातले 30 वर्षाचा अनुभव आपण एका पुस्तकातनं कमवत असतो. म्हणजे ऐका माझं, तुम्ही ही पुस्तकं बघताय, ई बुक्स पाहतच नाही. येस, यू आर गेटिंग व्हिडिओज. माझ्याकडे 5,000 चित्रपट, जगभरातले बेस्ट ऑथर, बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रेनर्स, मोटिवेशन स्पीकर्स, हे सगळं आणलं. आणि आणखीन एक तुम्ही बघा, मी स्वामी विवेकानंद तिथे ठेवलं आहे. मग इन्स्पिरेशनल मला वाटले दलाई लामा तिथे ठेवले आहेत. आणि डॉक्टर DY पाटील, आणि हे स्वतः त्यांच्या हाताने सही करून दिलेलं हे पुस्तक आपण दाखवतोय त्याला. डॉक्टर DY पाटील आहेत. तर हे इन्स्पिरेशनल आहे सगळं. तर ते 125 स्वप्नांवर सुद्धा पुस्तक येते. 0 to Hero होणारच. त्यात माझ्या स्वप्नांविषयी लिहिलंय आणि त्याला एक कंबाईनिंग आम्ही आणखीन एक पुस्तक दिलं की मी 0 to Hero होणारच, माझी स्वप्न साकार झाली. 125 पैकी 115 आणि ती उरलेली 10 आहेत. तर ह्या म्हणजे रोहनला, आता तो माझा मुलासारखा आहे, माझा मुलगा याच्यापेक्षा मोठा आहे. डॉक्टर राजेश निशिगंधा उमेश कणकोलीकर, याचं वय आता 32 आहे, हा 30 वर्षाचा आहे. तर माझं स्वप्न पूर्ण झालं, ठीक आहे. आय वॉज जस्ट अ कॉमन पर्सन. नीट ऐका, 2002ला मी युनियन बँकेमध्ये निशिगंधा कॉर्पोरेशनला होती, युनियन बँक, आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. 2002ला माझ्याकडे कदाचित 100 पुस्तकं असतील. आज मोर दॅन 25. म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त कुठे केली? कारण अब्दुल कलामांच्या पुस्तकातून एक विचार सांगतोय तुम्हाला. तो विचार फार महत्वाचा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम माझे गुरुवर्य आहेत. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की वेन यू कीप रीडिंग द बुक्स, यू युअरसेल्फ बिकम अ पॉवर हाऊस. हे पॉवर हाऊस तयार झालंय, एकदम जबरदस्त. याच्यात सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं सर्वांसाठी उपलब्ध आहे. यू कॅन कम विथ द फॅमिलीज, यू कॅन एन्जॉय. इथे सगळं ते काम चाललंय. सो अजून रेसिडेन्शियल शो तेवढी नाहीये, पण मी सांगतो तुम्हाला, आत्ता या क्षणी इथे जर एक 20 जण आली, 25 जण आली तर आरामात एवढं आम्ही केलंय. आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. आय अंडरस्टँड. मी बेसिकली अ ट्रेनर आहे, तर हे छान आहे. सगळं बोलावं तेवढं कमी आहे. अनुभवलं पाहिजे. सीइंग इज बिलिव्हिंग. हा तर पहिला व्हिडिओ आहे सर की ज्याच्यामध्ये आपण काय होतं की काही जे अशा पद्धतीने आपण
जे काम करतोय ते जनरली लोकांसमोर येत नाही. किचन मध्ये सुद्धा पुस्तकं आहेत. येस येस येस, विचारलं मॅडमला, जागा पुरत नाहीये. इट्स ओव्हरफ्लोईंग. सर म्हणतोस ना तू, दिस इज इम्पॉर्टंट. सर म्हणतोस ना तू, सरप्लस आहे. जबरदस्त सर, बरं वाटलं. आमच्या दर्शकांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि फक्त एक मनात विचार करा की एवढी पुस्तकं खरंच आपल्याला विकत घेता येणं शक्य आहे का? दुसरा, एवढी पुस्तकं वाचायला आपल्याकडे वेळ आहे का? तिसरा, खूप महत्वाचं आहे की आपल्याला जर आपल्या आयुष्यात काहीतरी घडवायचं असेल तर आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. तुम्ही शिकताय, येस, तुम्हाला तुमचे कॉलेजमधले सर शिकवत आहेत, शाळेतले सर शिकवत आहेत, घरातले आईवडील शिकवत आहेत, पण तुम्हाला असं वाटतं ना की आपल्याला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी बनायचं आहे, तर तुम्हाला ना एक 10 गोष्टींची गरज आहे मित्रांनो. ते टॉप 10, जसं सरांनी मला हा कन्सेप्ट दिला टॉप 10चा, तो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा पर्टिक्युलर आपण म्हणतो ना की टॉप 10 कोणत्या गोष्टी पाहिजेत, तर सर व्यक्तिमत्व विकास पाहिजे, ऑफकोर्स स्मरणशक्ती पाहिजे, सगळ्या ह्या गोष्टी पाहिजेत. त्यानंतर जवळपास आपल्याला जनरल नॉलेज पाहिजे, हजारपेक्षा जास्त प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती पाहिजेत सर, ज्या खरंच गरजेच्या आहेत, इम्पॉर्टंट, काही लोकांना नसतात माहिती. आणि त्यानंतर स्मरणशक्ती झाली, आपलं संभाषण चातुर्य झालं, सगळ्यात महत्त्वाचं पालकत्व. येस, आणि तो डिसिजन आम्ही घेतला, फॅमिली लर्निंग प्रोग्राम आम्ही घेतला आमच्या मुलांसाठी, जेव्हा माझी पत्नी गरोदर होती. अँड दॅट टाइम वी इन्व्हेस्टेड दॅट टाइम, दॅट अटेन्शन, दॅट इम्पॉर्टन्स टू दॅट प्रोग्राम अँड मनी ॲज वेल. येस, डेफिनेटली. सो हे खूप महत्त्वाचं आहे सर की आता त्याचे रिझल्ट आम्हाला बघायला मिळतात. माझ्या मुलाचं यूट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओजमध्ये तो स्वतः बोलतो की येस, मी विजेता होणारच. आणि लहानपणापासून जर हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स त्याच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचले, तो एक मातीच्या गोळ्यासारखा जर घडवता आला आम्हाला चांगल्या मूर्तीमध्ये, आणि त्यामध्ये तुमच्या सेटचं योगदान आहे सर, आणि मला खरंच अभिमान वाटतो. जेवढी यशस्वी माणसं आहेत, आपण सुरुवातच करूया छत्रपती शिवाजी महाराज, आपण नंतर नाव घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मी जो अभ्यास केला त्याच्यातून एक कळलं की पालकांचा खूप मोठा रोल असतो. मी आत्ता एक पुस्तक वाचतोय, दॅट इज अबाउट बॉब बोमॅन कोण, तर मायकल फेल्प्स, जो जागतिक स्तरावर आज ऑलिम्पिक्सचे सगळ्यात मॅक्सिमम गोल्ड मेडल्स त्याच्यात, जागतिक सगळे रेकॉर्ड स्विमिंग, आणि ते जतन करणं, म्हणजे आपलं बाळ आहे ना, ते जतन करायला पाहिजे. पालकांनी टाइम द्यायला पाहिजे, पालकांनी टूल्स आपले द्यायला पाहिजे, आणि पालकांनी ट्रेनिंग द्यायला पाहिजे. डोंट डिपेंड ऑन द स्कूल इज डुईंग देअर पार्ट, कॉलेज इज डुईंग, पण एज्युकेशन सिस्टीममध्ये थोडीशी बदल आणायची गरज आहे. पालकांनी सुरुवात करा. आणि एक महत्त्वाचं एक नोटीस केलं असशील तू किंवा असाल तुम्ही, तर युल फाइंड की इथे प्रत्येक पुस्तकाला आम्ही लॅमिनेट केलंय, कव्हर घातलंय की लॅमिनेट केलंय, टॅग्स लिहिलंय त्याच्यावर, नोट्स काढलेले आहेत. त्या लॅमिनेशन्सवर आमचे आतापर्यंत जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये खर्च झालेले असतील. सो वी वॉन्ट लव्ह, वी वॉन्ट जॉय, वी वॉन्ट पीस अँड होप अँड हार्मनी इन इंडिया. त्यासाठी मी धडपडतोय, आपण विजेता होणारच. येस सर. आणि जसं तुमचं स्वप्न आहे, आपण भारताला महासत्ता करणारच. पुस्तकच लिहिलं, भारताला महासत्ता करणारच. मी भारताला महासत्ता करण्यासाठी जी विचारधारा आहे ती अब्दुल कलामांनी आपल्याला दिलेली आहे, स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत, प्लॅनिंग कम्प्लीट दिलं आहे इंडिया 2020 या पुस्तकामध्ये, इंडिया 2020. मग मी त्याच्यावर अभ्यास करताना एक मला वाटलं की नाही, एक असं मोटिवेशनल काहीतरी देता येईल का, म्हणून मी भारताला महासत्ता करणारचे पुस्तक आणलं. मला असं वाटतं, वाचाल तर वाचाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. मी शेवटचं बोलतोय, वाचाल तरच जिंकाल. पुस्तक वाचून वाचून जी माणसं आपलं पुस्तक वाचून मस्तक घडवतात, त्या मस्तकासमोर संपूर्ण जग नतमस्तक होतं. म्हणून पुस्तकं वाचाच, पुस्तक वाचाल तरच जिंकाल. येस येस, नक्कीच सर. दर्शक नक्कीच याच्यातनं खूप इन्स्पायरिंग तर झालेलेच आहेत ते, आणि ते करतील तसं, अशी मला आशा वाटते. आणि तुमचं जे स्वप्न आहे ते फक्त तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, आणि त्या स्वप्नांना गती येस. स्वप्न माझ्याकडे खूप स्टुडंट आहे. ही इज ऑल वन ऑफ माय स्टुडंट हु इज अ विनर नाव, हु इज अ अचिव्हर. अजूनही बरीच स्वप्न असतात. स्वप्न हा असा प्रकार आहे, ते संपणार नाही. 125 पैकी 115 स्वप्न झाली. विश्वास ठेवा, मला माझ्या आयुष्यामध्ये 100 डोनेशन्स करायचे होते, ब्लड डोनेशन्स. मी 110वर पोहोचलोय, आणि 111 15 ऑगस्टला करतोय. 111 15 ऑगस्टला ब्लड डोनेशन जेव्हा करणार आहे 2021ला, 15 ऑगस्ट 2021ला, त्या दिवशी मी माझं ते स्वप्न आहे ते एक्सटेंड करणार आहे की आता मी 150 किंवा 151 करू. सो स्वप्न हे असे असतात, ती त्याला आपण नेहमी अपग्रेड करत राहिलं पाहिजे. येस सर, थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर टाइम, युअर परमिशन अँड दोज व्हॅल्युएबल 4 days इन माय लाईफ टू
to help the society in the age of this digital and these things. Thank you, sir. Thank he's you. quite young that way. I wish you all the best, and Yes, sir. my wishes are there. God bless you, dear. You are doing a noble work, and keep doing Yes, it honestly, sincerely. बेसिकली तो एका दिवसासाठी आला होता, तो आता 4था दिवस आहे. आता मी त्याला Yes. पळवणार आहे. चलो बाय बाय सर. बाय 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 बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट. आपण विजेता होणारच. टाटा Yes. टाटा टाटा.